पण अदिती, आम्ही नोकरी जरी सोडली ना तरी तुला भेटायला येऊ. आम्ही? मी आणि जय. अदिती, मला असं वाटतंय की आता जास्त वेळ घालवायला नको. मी माझ्या दादाला सांगते जयला भेटायला आणि घरच्यांनाही थोडी हिंट देते, म्हणजे कसं त्यांना अंधारात ठेवल्यासारखं होणार नाही. मला खात्री आहे ते जयला नाही म्हणणारच नाहीत. आणि जयकडून एवढे प्रयत्न चालू असताना मलाही हालचाल करावीच लागेल ना. जयरामकडून प्रयत्न चालू म्हणजे? अगं, आम्हाला वेळ घालवता यावा म्हणून जयने स्वतःच्या टीममध्ये मला घेतलंय. आता आम्ही दोघं एकत्र एका प्रोजेक्टवर काम करणार. ए, तू रजनीचा चेहरा बघितला? अगदी पाहण्यासारखा झाला होता. अदिती, मला तर असं वाटतं की सगळं खूप छान होणार आहे. मी खूप लकी आहे अदिती. हे तुला माहितीये, माझं एक स्वप्न आहे. माझं असं स्वतःचं एक घर असावं. म्हणजे छोटं असलं तरी चालेल, पण जयचं आणि माझं. आणि त्यात जयच्या घरचे. खूप गंमत वाटते माहितीये या सगळ्याचा विचार करताना. जुई, अगं बघ किती वाजले, तुला उशीर होत असेल ना, घरचे सगळे वाट बघत असतील. हो, पण अदिती, मला तर खूप छान वाटतंय तुझ्याशी हे सगळं शेअर करून. माझा हा आनंद कोणाबरोबर शेअर करू असं झालं होतं मला, पण आता खूप बरं वाटतंय. प्लीज एक काम करशील का? जयरामचं नाव प्लीज काकांना सांगू नकोस. का? आऊ आणि काका मित्र आहेत ना ग, उगाचच मग कोणाला काही कळायला नको. हो, बरोबर. मी याचा विचारच केला नाही. थँक्यू सो मच अदिती. मी नाही सांगणार.